द्वंद्वातीतं गगनसदृशं तस्मशादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवा महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तर आता कवठा आणि मुख्यदा आणि कपिलधार म्हणताना काही फार आम्हाला काही लांबचं वाटणं आणि हे एवढा पुरस्कार भरपूर दिवसापासून लहान असल्यापासून मी मुख्य म्हटलं की छोटा असल्यापासून मठा फिरणार येणार जाणार हा सगळा अनुभव आलेला आहे आणि इथं राहिल्यानंतर मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं परामर्शाच्या पारायणच्या निमित्तानं की त्यांच्या ज्ञानानं भारत भ्रमण केलं मी स्वतः आणि असं पुढे सांगले गंगा तीर्थ एक आवडून खोली जाता जाय गुरु पण गुरु तीर्थ न बुडविती म्हणून तारुण नेती कैलाशी। तर आता या बोलण्याकडे परामर्शाच्या पारायणाच्या निमित्तानं हे सगळं वाचले। परामर्श सोपा तेवढाच आहे आणि फार कंठाळा केला तर अवघड आहे। याच्या आधी 5000 वर्षाखाली रेणुकाचार्य अगस्त्य मुनीचा संवाद त्या याच्यातून झाला की सिद्धार्थ शिखामणी तर ते काशीला आपल्या मोबाईलवर सगळं आलेलं आहे। आता एक जर मोबाईल जर चांगला ठेवला परमदृश्य मी तिच्यावरती आला सिद्धार्थ शिखामणी आले जे भारतभर जाऊन आलो स्वतः आता घरी बसून बघू लागलो दररोज। तर ह्या काळाकरता काही फार अवघड नाही पण थोडं दगडावाने जीव करावा कठीण अंतरित असेल थोडं बाहेर निघावं लागते आणि ते स्वतःच्या मनानं आता तिकडे न वळता थोडक्यात बोलतो धन्य आज निर्मला अमर बहुत सुकृताच्या गाती केले झाल्या संत भेटी धन्य धन्य गुरुमाय आज देखिले पाय तुझं पाहता मावले पाप ताप दैन्य गेले तुझ्या वचने अमृत झालो मी हे पूर्ण तप्त। तर या अशा हिशोबाने जर परामर्श वाचा पूर्ण वाचल्यानंतर समजून घ्या आणि समजल्यानंतर जर तुम्ही जर आचरणात जर आणाल तर धन्यतयाचा संसार तिथे नामाचा गजर कांता पुत्र बंधूजन अवघे शरण देवास। फार सोपा आहे पण आम्ही सगळं हाताने आवड करून घेऊन कुठेतरी अज्ञानपणामध्ये अजून 50-60% आपल्याकडे अज्ञानपणाच आहे। मी सुद्धा आत्ता मला समजून आले मी सुद्धा वयाच्या 60 वर्षापासून प्रपंचिक माणसाला आधी काही कळच ना काहीतरी व्यवहारात काय ते कळलं मी लहानपणापासून काही कळलंय काय पण इथं परामर्श वाचलो नुसतं वाचलोच नाही तर वाचल्यानंतर आधी समजून घेण्याकरता असा आहे असं सांगले परामर्शामध्ये आपल्या घरामध्ये इकडे लहान बहिणीने वाचावं इकडे भावाने वाचावं तारुण्यामध्ये प्रश्न उत्तर आहे इकडे स्त्रीने नवऱ्याने वाचावं बायकोने वाचावं आणि शेवट जर त्याचा विचार केला तर हे आई वडिलांचा संवाद परामर्शामध्ये सांगलेला आहे। हे फार सोपं आपल्याला घरात त्याला काही अवघड नाही पण आम्हाला फार उशिरा सोबत बालपणे दीक्षा लागली होती संसाराची म्हणून। तर तिथं काय सांगलंय कैलास रम्यस्थळी भक्ती साधन हिमन बाळी प्रमाण करुणे वेळी तुषे शंकराशी। तर परामर्श एवढा सोपा आहे पण ते लहानपणापासून जर वाचलं आणि खरंच मठाच्या मंदिराच्या आणि कपिलदारच्या या सानिध्यात राहिल्यावर समजायला काही वेळ लागणार नाही। पण अशा निमित्तानं या वर्षी महाराजांचं अनुष्ठान वाचल्यामुळे मला एवढा आनंद झाला। तर असंच महाराजांना अजून जास्तीत जास्त पदयात्रा काढावं आणि जसं जमल तसं त्यांच्या हिशोबाप्रमाणे जसं जमल तसं अनुष्ठान करावं आणि आमच्या सगळ्या पायी भक्ताला तृप्त करावं एवढी तुमच्या सगळ्याच्या गुरुमानाच्या प्रार्थना करतो आणि ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विजयी गोजा श्री गुरु नागेश।